कसं करायचं शेतकऱ्यांचं अवघड आहे. पण आणि सर तुम्ही एक तारण आहात शेतकऱ्यांसाठी डाळिंबाच्या क्षेत्रात. नाहीतर तुमची क्लिप पडेपर्यंत आहे ना असे मनाला चैन पडत नाही नेमकं बाजारात काय चाललंय. आता मुद्दा असा आहे की मी पावसात ही घटना घडणार आहे. मी परवा दिवशीच सांगितलं 2 दिवस थोडंसं मंद वातावरण होण्याची शक्यता आहे. हो आणि तुम्ही त्या दिवशी अगोदर बी सांगितलं होतं 8 तारखेच्या नंतर जर माल जास्त आला बाजारात तर मंदी होईल. हा हा त्यावेळेस बी मग 8-10 दिवस गेल्यानंतर पण आता बाजार ही वाढायला. 8 जुलैला अगोदर 8 दिवस पाऊस झाला होता. 8 जुलैला उघडीप होणार होती 8 जुलैला बघा. हो तुम्ही सांगितलं होतं. त्यावेळेस म्हणलं होतं आता 2-4 दिवस जर माल जास्त आले तर हम्म. बाजार पडू शकतो. पण त्यात माल असे आले की ज्यांचं 6 महिने भरलं होतं 5 महिन्याला पण आता आला. हो हो का आला तर 150-200चा बाजार एकदम खाली नको यायला खाली म्हणून आला आणि ते धापदिशी खाली आणला मार्केट. हो हो आणि आता तसं आता आमचा म्हणजे 6 महिने पूर्ण झालेत. बर म्हणजे 6 महिन्यांवरती झालेत 8-10 दिवस. बर तर म्हणलं विरळून काढावा. हो जो काढा काढा मोठ्या साईजचा माल आहे तोच काढायचा फक्त. चालेल चालेल काही अडचण नाही. गाव कुठं तुमचं? आमचा कर्जत तालुका अच्छा खेडगाव. कर्जत केडगाव. हो ठीक आहे काही अडचण नाही. तुम्ही आता हे व्हिडिओचा अभ्यास करताय तो खूप महत्वाचा अभ्यास नाही करताय. आता मी गेल्या वर्षी बी तुमच्याकडेच माल टाकला होता मी सगळा. हा 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 कारण गेल्या वर्षी बी मला आहे ना 1000 रुपये कॅरेटने मागितला होता. हा तुमच्याकडे आल्यावर मला सरासरी 1400 रुपयाला कॅरेट पडलं होतं माझं. हा 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 आणि इथं मागितला होता 1000 रुपयाने म्हणजे त्यात माझा फायदा खूप झालता. आता त्याच्यामुळे मग मी जागेवर दाखवला नाही दाखवायचा नाही. नाही कसं आहे एक लक्षात घ्या. मग आता तुम्हाला एकदा मार्केटची नाही चटक लागली. मार्केटचा तुमचा संपूर्ण अनुभव आहे मला. कारण गेल्या वर्षी मी प्रत्येक वेळेस गाडीवर मार्केटला आलेलो आहे. त्याच्या अगोदर मी मोकळा आलो होतो माल हा आणायच्या अगोदर. हा त्याच्यामुळं तर आम्हाला खात्री आहे म्हणजे माझ्या स्वतःला खात्री आहे की तिथं अडचण नाही काहीच. कसं होतं ज्याला आमची सवय लागली ना तो 20-30 हम्म. वर्षाचा शेतकरी अजिबात नाही जागेवर नाही दिलेला नाही. तुमच्याकडे जो शेतकरी येईल ना तो पुन्हा तुम्हाला सोडू शकत नाही. नाही सोडू शकत बरोबर आहे. कारण तुमची जे बाजाराचं म्हणजे रेटच्या बाबतीत झालं, ग्रेडिंगच्या बाबतीत झालं, वजनाच्या बाबतीत झालं, हा. हे तुमच्या नात कुणीच करू शकत नाही. नाही केला पाहिजे. आमचा ना उलट केला पाहिजे. सगळी आता जशी नाही हो अहो बाहेर कोणताही व्यापारी तुमच्यासारखं असं ठामपणे सांगू शकत नाही हा की हा हा हे बाजार वाढतील. कमी झालेले सांगतील पण वाढलेले नाही सांगणार. वाढणार आहेत असं नाही सांगणार. कमी होतील हे सांगतील. 2 दिवस फक्त पाऊस नव्हता याला पाहिजे आता 150चा रेट दिसला असता तुम्हाला. हो 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 हा आणि हे 2-3 दिवस पावसाचे 2-4 दिवस आले ना. हा तरी आज एक रात्री सौदा 111चा झालेला आहे. त्यांची ऑडिओ मी प्रसारित करतोय. हम्म. 111चा काल सौदा झालाय केडगाव चौफुल्याला. तर हम्म. माझा अंदाज आहे ह्या पावसात जर 111 झाला नाही 2-4 दिवसाचा आता फक्त फुगा थोडासा त्रासदायक ठरू शकतो. पण आपण आवाहन करतो सगळ्यांना की विरळ काढा गडबड करू नका. पण आता बराचसा फुगा कमी होईल. 1-2 दिवस माल जास्त येऊ शकतो. नंतर माल आपल्याला मापाला. तसं 8 दिवस म्हणजे थांबायचं ठरलं तरी आपण थांबू शकतो. म्हणजे माल असा ओव्हर नाही झालेला. नाही विरळा चालू करा 5-6 दिवसांनी. तुम्ही हा जर हा चाललं आता हा 6 महिने 10 दिवस झालेले आहेत. हो विरळा हो चालू करा. कारण जरी बाजार वाढला आणि काही फळं ओव्हर झाली काही गळतात बघा हो बागेमध्ये. हो 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 तर ती एक फळ जरी गळलं तरी नुकसान आहे ना आपल्या एका फळाचं. नुसकान त्याच्यामुळेच मग मी ना सगळं दुपारी पाहिलं. म्हणलं यातला जो मोठा साईजचा माल आहे ह्यो काढणं गरजेचं आहे आता. म्हणून फोन केला. म्हणलं काय होईल आपण ज्यावेळेस बुकिंग करायचं त्यावेळेस जर नाही झालं हो त्याच्यामुळे अगोदरच आपलं बुकिंग केलं तर म्हणजे परत नको हे काय ह्याला. हा नाही 2 कारण दिवस अगोदर बुकिंग करा. ज्या दिवशी काढायचे त्या म्हणजे काढणार आहे त्या दिवशी बुकिंग नका करू फक्त. नाही त्याच्या अगोदर 2 दिवस एवढं मग परत तिथं अडचण नको परत. आणि 1-2 दिवसांनी आता तुम्हाला आहे ना फोन करायची सुद्धा गरज नाही. 2 दिवसात माझं सॉफ्टवेअर मधून एक लिंक मिळेल तुम्हाला. त्या हा लिंक हा मधूनच तुम्ही घर बसल्या बुकिंग करणार आहे. तुम्हाला बर मेसेज ठीक पण येणार लगेच. बर चालतंय. मग बुधवारी माल आम्ही काढणार बुधवारी किंवा गुरुवारी. चालेल काढा. हो हो हा त्याच्या अगोदर त्या नंबरवर बुकिंग करा 2 दिवस. हो आणि चालतंय. दररोज आपल्या व्हिडिओ जे पाहताय तशा आपली जी कोण अजून जवळची असतील लोक ती पाहत नसतील तर त्यांना कमीत हो कमी त्या हो व्हिडिओ पाठवा. सबस्क्राईब करायला लावा. इन्स्टा आणि हे हो आपल्याला हो भले 100% त्याला अहो
आमचा शेजारीच एक जणाचा बाग आहे आणि त्यांचं म्हणजे त्यांनी मला विचारलं की माल काढायचा आहे विरळूनच काढायचा आहे पण कुठं नाही. मी त्याला आधी विचारलं कुठं न्यायचं आहे. ते हा म्हणले आपण दोघात 50-50 कॅरेट काढीत जाऊन नेऊ. हा तर तो मला म्हणला सोलापूर नाही तर तिकडे. म्हणलं मग मला नकोच तुझ्याकडे. हा 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 म्हणलं तुला जिकडे जायचं तिकडे जा. मग त्याला सोडून दिला मी. बर 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 मी बर त्याला म्हणलं इकडे जाऊ पुण्याला. हा हा तर गेल्या वर्षी काय झालं आम्ही माल टाकायचो तुमच्याकडं हा आणि तो टाकायचा आता नाव नाही सांगत तो टाकायचा दुसरीकडे. हा 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 मग त्यांच्यात आणि आमच्यात 15 ते 20 रुपयाचा डिफरंट व्हायचा प्रत्येक वकलला. पण याच्यामध्ये काही असतात की तुमचं मत झालेलं आहे पण काही मत गाडीवाल्यांच्या थ्रू बदलली जातात. हो हो आणि प्रत्यक्षात तुमच्याकडे आलं ना त्यावेळेस कळतं माणसाला हो 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 की आपल्याला नेमकं कुठं केलं पाहिजे. तुमच्याकडे आलं जे आता मला अनुभव आला मी तुमच्याकडे डोळं झाकून येणार आहे. हो हो पण हो 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 नवीन माणसाला प्रत्यक्षात तो माणूस आपल्या बरोबर आला ना मग डोळ्यांनी जर त्यांनी पाहिलं ना हा तर 100% तो माणूस परत दुसरीकडे जातच ना. आता आम्ही गेल्या वर्षी दोघात आणत होतो माल तुमच्याकडेच टाकीत होतो आम्ही. हो मग हो 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 त्यांच्या मालाला टाइम आहे अजून म्हणजे 1 महिनाभर टाइम आहे त्यांना. हो 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 तर म्हणलं आपलं विरळून तर 1-2 गाड्या ट्रिप करावात. मग पाठीमागच्या ह्याची बी साईज होईल मालाची. हा म्हणून मग म्हणलं तुम्हाला विचारावं की बरं काय होतं अचानक बुकिंग नको करायला. नाही नाही मी मग आज पाऊस आज दिवसभरात कुणाची बुकिंग घेऊ शकलो नाही कारण फुल झालंय कालच आणि परत आज हो लोकांनी माल काढलाय शेट आम्हाला माहित नव्हतं. मी म्हणलो हा सॉरी हा. आज मी नाही कुणाची नाही आता उतरणार नाही. बुकिंग जवळपास 1 महिना होत आलाय तुमचं बुकिंग चालू आहे. अहो एक माल कमी होता मार्केटला त्याच वेळेस मी हा पॅटर्न आणलाय 8 जुलैच्या हो अगोदर पॅटर्न आणलाय हा हा आणि हा प्रभावी पॅटर्न उलट महाराष्ट्रात सगळ्यांनी केला पाहिजे. हो 100 नाही दुसरं नाही कोणी करू शकत तुमच्यासारखं. नाही नाही स्वतःची बुक किती आहे आणि तुमच्या हो 500 कॅरेट आपल्याला ग्राहक नाही आणि तुम्ही जर 2000 कॅरेट आले बाजारात असायला हा अडतेच कारणीभूत होतो ना. आता तुम्ही जो पॅटर्न राबवला हा सगळ्या व्यापाऱ्यांनी राबवला तर ते मग होऊ शकतं. हा सगळ्यांनी राबवला पाहिजे तर आता महाराष्ट्र हा काही व्यापारी उलट येऊ द्या म्हणतात. येऊ द्या नाही त्यांना मालक जे आहे ना ती गाडीवाल्याला कमिशन देऊन बिऊन बोलवतात ती कधी बुकिंग करायची. पाहिलं मी ते क्लिप ऐकली आता मी थोडा वेळापूर्वी हा ती गाडीवाल्याचीच. गाडीवाल्याची झाली का प्रसारित. हो ते की नाही का ते म्हणला कमिशन नको शेतकऱ्याचा पाहिजे. 70 आणि 80 हजार रुपये जर शेतकऱ्याचं जर नुकसान होत असलं 70,000 म्हणला तुमच्या वाढले तिथे गेलो मला 40 रुपये कमिशन भेटत होतं दुसऱ्या मार्केटला हो 30-40 रुपये तर म्हणलं मी 30-40 नाकारलं. रुपये. पण त्याच्या 4 आणि 5 हजारासाठी जर 70-80 हजार रुपये त्याला सकट परमेश्वरांनी बुद्धी दिली चांगली म्हणायचं. तर आहेत ना गाडीवाले चांगले आहेत मी हो म्हणत नाही गाडीवाले खराब आहेत. हो आहेत आज मी जो म्हणतो. आपल्याकडे गाडीवाला लोक सांगितलं मी रुपये देत नाही तरी हा आपल्याकडे घेऊन त्याला भांडवल हो वाढवून द्या. हो आता आमच्याकडचे गाडीवाले पण आहे ना भांडून मागतात पण तुम्ही म्हणता तिथं टाकू. हो 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 त्यांना जर नाही परवडलं तर 5 रुपये कॅरेटला 10 रुपये वाढून मागतात. पण त्यांच्या मनाने नाही टाकत आपण सांगते तिथेच टाकतील. नाही नक्कीच मी परवा दिवशी एका गाडीवाल्यानी दम काय ना 35 नंबर होता त्याला मी म्हणलं वॉक करतो थोडस खाली गेला दुसरीकडं त्या शेतकऱ्याचे 20 रुपये किलोला दणका बसला. त्यांनी सांगितलं तुला जर 1.5 दिवस माझी गाडी थांबत असेल तरच माझ्याकडे माल आणा म्हणजे घे नाही तर मी गाडी मालच देणार नाही तुला. नाही बरोबर आहे ना. अहो तर गेल्या वर्षी पण नंतर तुमच्याकडे बी माल किती गाड्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी 2 वेळेस निलाव करावा लागला. 50 गाड्या उभ्या राहायच्या एवढं हो फुल होऊन 50 राहायचे. मी आता तेच पॅटर्न धरलाय तुमच्या झाडावर राहू द्या पण ती उभी राहिली गाडी दुसऱ्याची बाशी होती रेट घसरतो. हो बरोबर आहे ना. मग आणि राहू दे ना मालाचं बी सुकतोयच ना माल एक चुकतो. दिवस राहिले. त्यामुळे हा पॅटर्न आणलेला आहे आणि हा पॅटर्न कायम राहणार माझा आता. नाही खूप चांगला पॅटर्न आहे हा. कारण बुकिंग जेवढं होईल तेवढंच गर्दी होणार नाही हा आणि काहीच नाही. अहो मी काय अख्ख्या महाराष्ट्राचा माल विकणार नाही पण माझी कॅपॅसिटी तेवढं नाही विकणार आहे. दिशा तुम्ही महाराष्ट्राला दिशा दिली 100%. एवढ्या मंदीमध्ये तुम्ही एवढं शेतकऱ्यांना कारण सावरलंय तुम्ही की घाबरू नका रेट वाढतील. हो मी हो म्हणतो भले लय 150-200 अपेक्षा सोडून द्या म्हणजे सोडून द्या आपण. हो 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 नाही नक्की 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 काय अडचण नाही या आपण भेटू. येऊ मग.